तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। दिघा येथील भूखंडाचा विषय न्यायप्रविष्ट असताना विधी अधिकारी अभय जाधव यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे यावर चर्चा करता येणार नसल्याचं सभागृहाला स्पष्ट केलं। पण नगरसेवक सूरज पाटील यांनी विधी अधिकारी सभागृहांची दिशाभूल करत असल्याचं सांगत त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव मांडला। यावेळी सभागृहामध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी त्याला बहुमताच्या जीवावर निलंबित केलं। पण सत्ताधारी बहुमताच्या बळावर लोकशाहीवर गदा आणत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर आणि शिवसेना सदस्यांनी गदारोळानंतर सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकला। किशोर पाटकर यांनी न्यायप्रविष्ट असताना सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली असून विधी अधिकारी यांना निलंबित करण्यात आलं, त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं। दिघा येथील राखीव ठेवण्यात आलेला भूखंड MIDCनं PAP भूखंडांतर्गत विक्री केलाय। त्या ठिकाणी हॉटेल देखील उभारण्यात आलंय। MIDCनं भूखंड विक्री केल्यानंतर या संदर्भात महापालिका न्यायालयात गेली आहे। पण नगरसेविका अपर्णा गवते यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा भूखंड पालिकेनं ताब्यात का घेतला नाही याविषयी सभागृहात चर्चेसाठी उपस्थित केला। यावेळी विधी अधिकारी अभय जाधव यांनी सदरचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सभागृहाला सांगत त्यावर चर्चा करू नये, तसंच कोणताही निर्णय घेऊ नये असं 6 ते 7 वेळा चर्चेदरम्यान सांगितलं। मात्र सभागृह नेते सागर नाईक, नगरसेवक सूरज पाटील यांनी महासभेचा अवमान असल्यानं जाधव यांच्यावर निलंबित करण्याची कारवाई केली। यावरून विरोधकांनी सभागृहात नियमानुसार कामकाज होत नसल्यानं आणि विधी अधिकारी अभय जाधव यांना निलंबित करण्यात आल्यानं सभात्याग केला। या संदर्भात शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी सत्ताधारी मनमानीप्रमाणे कारभार करत असून या प्रकरणात अधिकाऱ्यांचा हकनाक बळी देण्यात आल्यानं संताप व्यक्त केलाय। कोणतेही कोर्टात केस चालू असेल भारताच्या कोणत्याही भागात तरी 72C नुसार आपण त्याविषयी चर्चा करू शकत नाही सभागृहात, त्याच्यावरती निर्देश देऊ शकत नाही। तिकडे गवते मॅडम बोलतात त्याचं लायसन्स रद्द करा, भूखंड परत घ्या, म्हणजे मग कोर्टात जायचं कशाला? जब हायकोर्ट बसला आहे तिथे निर्णय घ्यायला, त्यांच्या बदली सभागृहातच डिसिजन घेतात आहे। आणि त्याविषयी आपले विधितज्ञ अधिकारी जे आहेत अभय जाधव त्यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही तरतूद आहे, आपण इथे चर्चा करून त्यावर निर्देश देऊ शकत नाही। तर हे खोटं असेल त्याला निलंबित करा। आज एक दलित समाजाचा माणूस स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला आपण कुठेतरी अभिमान बाळगला पाहिजे त्याचा, तर त्याला उलटा दाबलं जातं आहे। आणि असं ठरलं होतं का एखाद्या सिनियर काउन्सिलचं ओपिनियन मागवा आणि मग निलंबित करा, तर अजून ओपिनियन आलं पण नाही लगेच निलंबित करून टाका। हा कुठेतरी अन्याय घडत आहे, ही कुठेतरी दादागिरी आहे आणि अतिशय लोकशाहीचा खून चालू आहे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेचा विषय तो सांगत होता ना, त्याच्याविषयी पण थोडं तरी आदर ठेवला पाहिजे। नाही निलंबित करा म्हणजे ही कोणती जिद्द झाली? आज त्याचं शिक्षण बघा किती आहे, सर्व बघा ना त्याचा अवधा काय, तो शिक्षणाच्या जोरावर आला होता, त्याला हे निलंबित केलेलं चुकीचं आहे। म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक त्याचा निषेध करून इथं बाहेर पडलेलो आहोत। मी करणार आहे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट। चर्चा कशी काय केली, पिटिशन फाईल करायला पडणार, मी त्यात इंटरव्ह्यू करणार। आता मी वाट बघत होतो, आता विधी अधिकारी बोलत असताना आम्ही बोलत असताना वरती साऊंड म्यूट केला होता आम्हाला कळलेलं आहे। आम्हाला त्याचे मिनिट्स पाहिजेत रायटिंगमध्ये, कारण कोर्टात जायला आम्हाला लोकांना मिनिट्स लागतात। जसेच हातात पडणार आम्ही त्यात इंटरव्ह्यू करणार। आणि त्यांनी 6-7 वेळा सांगितलं इथे चर्चा करू नका, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, मी विनंती करतो तरी त्याला निलंबित केलेलं। ही पूर्णपणे दादागिरी चालू आहे। आज तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी ही जी नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जी महासभा भरलेली आहे, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलेलं आहे त्याची या ठिकाणी हत्या झाली हे मी आवर्जून सांगतो। कारण या ठिकाणी ज्या घटनेमध्ये हे लिहिलेलं आहे की जे न्यायप्रविष्ट विषय आहे तो खरंच महासभेमध्ये चर्चा साधण्यास मनाई असते। कारण कसं आहे की याच्यामध्ये माननीय न्यायालयाने ऑलरेडी आदेश दिलेले आहेत की तुम्हाला पर्यायी 3 भूखंड दिलेले आहेत, त्या भूखंडावरती तुम्ही कामकाज सुरू करा। आणि महापालिकेने असंही ॲफिडेविट दिलेलं आहे की आम्ही 6 महिन्यामध्ये त्या भूखंडावरती मलउदंचन केंद्र बांधणार आहे। या ठिकाणी मला त्या सदस्याला असं विचारायचं आहे की तुम्हाला खरंच डिग्यासाठी मलउदंचन केंद्र पाहिजे होतं की हेतुपुरस्सर तो हॉटेल पाहिजे होता? कारण काय होतं, या लोकांनी वारंवार आपल्या नेत्यांना सुद्धा फसवलेलं आहे। खोटी कागद दाखवायची, इकडचा कागद तिथं दाखवायचं, तिकडचा कागद इथं दाखवायचं, अशा पद्धतीने अख्ख्या डिग्यामध्ये अनधिकृत बांधकाम झालेले आहेत। त्याच्याविषयी नाही बोलणार, त्या डिगावाशांबद्दल नाही बोलणार, ज्यांच्या जमिनी तुम्ही अनधिकृत त्यांना आजपर्यंत त्यांना मरणासाठी ठेवलेलं आहे। माझ्याकडे काही कागद आहेत, आज ते पण दाखवतो मी तुम्हाला। रस्त्याचा ॲग्रीमेंट दाखवता 2005 मध्ये जो रस्ता तुम्हाला महापालिकेला दिलेला आहे
हा कशासाठी दिला आहे? फक्त मेंटेनन्ससाठी दिलेला आहे. त्या रस्त्या अंतर्गत जागा नाही दिली आहे. तुम्ही मालक नाही आहेत. तुम्ही जो रस्त्यासाठी खर्च केला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. काहीतरी पॉईंट दाखवायचं, महासभेची दिशाभूल करायचं, आपल्या नेत्यांना पण फसवायचं, इथून उड्या मारायचे तिकडं, तिकडून उड्या मारायचे इकडं, हेच चालले. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर मलउदंचन केंद्र पाहिजे होतं तर कोर्टाने आदेश दिले, तुम्हाला 3 भूखंड दिले, त्याच्यावरती काम का सुरू केलं नाही? तुम्ही म्हणता वारंवार की आमचे भूखंड गेले चोरीला, आमचे भूखंड गेले चोरीला. मग तुम्हाला 1 रुपया किमतीमध्ये जे भूखंड MIDCने दिलेले आहेत ते का ना ताब्यात घेतले? आज 2 वर्ष झाले हे भूखंड तुम्हाला दिल्यात, तुम्ही हे ताब्यात न घेता तुम्ही फक्त हेतू पुरस्कार काहीतरी पाहिजे होतं म्हणून तोच भूखंड पाहिजे, तोच भूखंड पाहिजे. हा का अट्टहास? जर तुम्हाला खऱ्या अर्थाने डिगावासियांचं जर हित जपायचं होतं तर तुम्ही त्या गोष्टीसाठी जर प्रयत्न करायला पाहिजे होतं. आज या ठिकाणी हे तुम्हाला मी एक कागद दाखवतो. ही कुणाची कंपनी आहे? अथर्व रॉयलिन. कुणाची सही आहे? वाचून घ्या, हे कागद नीट वाचून घ्या. हा काय प्रकरण आहे? तर हा प्रकरण असं आहे की जे अतिक्रमण झालेलं आहे डिगामध्ये, ज्या बिल्डिंगावरती, त्या बिल्डिंगावरती आम्हाला 800 मीटरचा भूखंड देण्यात यावा. तो भूखंड आम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणचं बांधकाम हे तोडणार आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्या उदरनिर्वाहासाठी, आम्हाला त्या ठिकाणी हॉटेल बांधण्यासाठी आम्ही भूखंड आम्हाला देण्यात यावा. हा त्याचा नकाशा आहे. म्हणजे ज्या डिगावाशांनी स्वतःच्या आयुष्याची कमाई दिली तुम्हाला आणि त्या आयुष्याच्या कमाईने त्या ठिकाणी घर घेतलं, त्या लोकांना कोर्टाने आज कोर्ट रिसिव्हर लावून बाजूला केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना परत त्या घरात न टाकता त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी भूखंड मागता. तुम्हाला भूखंड नाही भेटलं म्हणून मुंबई एक्सप्रेस हॉटेलवरती आले. हे कितपत आहेत? अहो खरं सांगा ना. ॲग्रीमेंटमध्ये जर 2005ला तुम्हाला जर कुठला भूखंड दिला असता तर तत्कालीन आयुक्त रामास्वामी यांच्या टायमाला प्रशासक काल नव्हता, त्यावेळेस त्यांनी का असे निर्देश दिले की तुम्ही सबमिट विथ NOC फ्रॉम MIDC? हे का आदेश दिले? तुम्ही नेहमी प्रशासक कालची तुम्ही चौकशी लावासाठी अनेक तदर्थ समिती या ठिकाणी बनवल्या. मग आता ज्या सभापती किंवा कुणाच्या पतीने या ठिकाणी 27 कोटींनी टेंडर काढलं, 27% अभावनी जे 19 कोटीचं टेंडर होतं डिगावाशांसाठी, हा कुणाला मल खायचं होतं डिगावाशांचा? आज ह्या मल खाण्याच्या नादात लोकांनी यांना घरी बसवलं. हे यांना कळत नाही का? जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर डिगावाशांसाठी मलउदंचन केंद्र पाहिजे होतं तर कोर्टाने तुम्हाला दिलेलं आहे. आम्ही इतके दिवस गप्प बसलो कारण का न्यायप्रविष्ट विषय आहे, पण तुम्ही बोलायला भाग पडता. आम्ही कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून आम्ही शांत होतो या ठिकाणी. परंतु माझी अशी मागणी आहे, सभागृह नेत्यांनी अनेक समिती या ठिकाणी बनवल्यात ना, तदर्थ समिती, आम्हाला पारदर्शक कारभार करायचे आहेत. आज ह्या नगरसेविका ज्या नवीन आल्यात यांनी सुद्धा वचनं दिल्यात त्यांच्या प्रभागातील लोकांना की आम्ही सुद्धा पारदर्शक काम करणार या ठिकाणी. तो का होत नाही? आज जर तुम्हाला खऱ्या अर्थाने वाटतं की पारदर्शक काम व्हायला पाहिजे तर एकाला एक न्याय, दुसरा न्याय कसा होऊ शकतो? सर्व्हिस रोडचा विषय करता, हा यांचे कार्यकर्ते सर्व्हिस रोडला भूखंड का मागतात? का मागतात? ही कुणाची कंपनी आहे? याची चौकशी कोण करेल? आणि जे भूखंड आता भेटल्यात किंवा जे ॲग्रीमेंट भेटल्यात आणि त्याच्यावरती 27%नी जे काम चालू केलेलं आहे, 27 कोटीला जे काम घेतलेलं आहे, त्याची चौकशी कोण करेल? अहो एखादा सभापती स्वतःच्या प्रभागासाठी अख्ख्या नवी मुंबईचे पैसे वाया घालवतो आणि त्या ठिकाणी 27 कोटीचं टेंडर काढतो, ज्याच्याकडे जागा नाही स्वतःची. यादव नगरी शाला कशामुळे फसली याचा विचार कोण करेल? आता माझी सभागृहाच्या बाहेर आहे मी, म्हणून माझी तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून विनंती आहे सभागृह नेत्यांना की तुम्ही या ठिकाणी पारदर्शक कारभार करण्याचं जे वचन नवी मुंबईकरांना दिले ना, त्याच्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी एक तदर्थ समिती बनवा आणि त्या समितीच्या माध्यमातून जे 27 कोटीचं टेंडर निघालेलं आहे, तुमच्याकडे जागा नव्हती, कसलं ॲग्रीमेंट दाखवता? विधी विभाग सांगतोय ते ॲग्रीमेंट नाही आहे, रस्त्याचं ॲग्रीमेंट आहे. रस्ता दाखवून भूखंड सांगता आणि भूखंड सांगून दुसरं काहीतरी करता. हे कशासाठी? याचा उत्तर आम्हाला पाहिजे. कारण आम्ही नाही तर आता मी स्वतः या ठिकाणी ज्या सभा सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्याच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ पिटिशन दाखल करणार कोर्टात, कारण हा कोर्टाचा अवमान नाही. बस. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात.
तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.